नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. जातिवंत महाराष्ट्र ह्या आमच्या विशेष अशा मालिकेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. कधीकधी मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. ते पॉलिटिकल स्टेटमेंट यासाठी आहे की त्या समाजाचे जे मतदार आहेत त्या मतदारांना भुलवण्याच्या दृष्टीनं सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष हे ह्या नावाचा गजर करत असतात. त्याची वैयक्तिक आणि त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरणामधलं जे आचरण आहे त्याच्याबद्दल आपल्याला खूप विस्तारानं चर्चा करता येईल. पण याच्यामध्ये मुस्लिम समाज का नाही असं मला कधी कधी वाटतं. 15-16% संघटितपणे मतदान करणारा असा समाज हा काय करू शकतो हे लोकसभा निवडणुकीमध्ये या समाजानं दाखवून दिलं. म्हणजे जे फाल्स नेरेटिव्ह वगैरे श्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याच्यामध्ये मुख्यत्वे मराठा समाज, मुस्लिम समाज आणि दलित समाजानं एकत्रित येऊन महायुतीचा केलेला पराभव आणि श्री किरीट सोमय्या तर जे काही नेरेटिव्ह मांडतात त्यात उद्धव ठाकरे यांना ते केवळ मुस्लिम मताच्या जोरावरतीच महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून आहेत असं सुचवू इच्छितात. म्हणून मला हे समजून घ्यायचं आहे की जातिवंत महाराष्ट्राच्या या भागामध्ये आता मुस्लिम समाज काय करेल. सो आपल्यासोबत पैगंबर शेख साहेब आहेत. शेख साहेब, तुमची ही संघटना मुस्लिम समाज सुधारक, मला खूप छान वाटलं की तुम्ही दोन गोष्टी केल्या. एक तर कुर्बानीचे पैसे बंद केले आणि हिजाब बंद केला. यस. तर म्हणजे सुरुवात कुठून करायची? कुठूनही तुम्ही हे केलं. ॲक्च्युली कसं आहे की आपण मुस्लिम समाज सुधारणा चळवळ चालवतो महाराष्ट्रभर. तर त्याची सुरुवात आपली 11 वर्षापूर्वी झाली होती. त्याच्यामध्ये आपण जे बकरी ईदला बोकड वगैरे कापले जातात त्याची कुर्बानी दिली जाते. तर त्याच्या ठिकाणी आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा एक उपक्रम नवीन जो आहे तो समोर आणला. त्याच्या माध्यमातून आपण जे कुर्बानीला जे बकरीला बोकडाला पैसे दिले जातात त्या पैशातून आपण शैक्षणिक साहित्य घेणं वगैरे ह्या हे जे काम आहेत ते सुरू केले. आणि त्या माध्यमातून साधारण आत्तापर्यंत आपण 5,000पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे आणि 50 लाखापेक्षाही जास्त मदत आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रभरामध्ये उभारली आहे. आता हिजाब बंदी करणं तर फारच कठीण काम. हे एक वेळेला चालून जाईल. आता मी माझ्या बायकोचा पण बुरखा जो आहे तो बंद केला आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे सोशल मीडियावर माझ्या अकाउंटवर जे अवेअर आहेत, ज्यांना माहिती आहे, त्यांनी हे सगळं रेव्होल्युशन जे आहे ते डोळ्यांनी पाहिलेलं आहे. महिलांचा हिजाब तुम्ही बंद केला असा? साधारण नाही म्हणलं तरी 25 ते 30 महिलांचे हिजाब आणि बुरखे जे आहे ते आपल्या माध्यमातून आत्तापर्यंत बंद झालेले आहे. आणि आपण ते प्रबोधनातून बंद करतोय. आपण कोणाला त्या बाबतीमध्ये सक्ती देखील करत नाही की या गोष्टी खरंच या काळामध्ये नेसेसरी आहेत का. सो पैगंबर शेख साहेबांनी मला प्रॉमिस केलं की अशा एक 10-15 महिला ज्या आपल्या ह्या सुधारणावादी विचाराबद्दल काही भूमिका मांडतील त्या NDTVवरती दिसतील. पण खरं तर लोकसभेमध्ये दाखवून दिलं ना मुस्लिम समाजानं की तो किती सशक्त आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टी का नको आहे. ॲक्च्युली लोकसभेमध्ये फक्त मुस्लिमांनीच दाखवून दिलं हा एक जो आहे तो नेरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या हिशोबी. की फक्त मुस्लिमांनीच भाजपला दाखवून दिलेलं नाही आहे की जे संविधान प्रेमी होते, ज्यांना या देशाचं संविधान वाचावं असं वाटत होतं, असा सर्व 18 पगड जाती आणि सर्व धर्मियांच्या समाजाने जे आहे ते एकत्र येऊन भाजपला पाडलं. आता त्याचं श्रेय बरेच जण घेतात आणि नेरेटिव्ह असा काय चालला आहे भाजपकडून की मुस्लिमांची मतं फक्त महाविकास आघाडीला पडली म्हणून ते मुस्लिमांच्या मतांमुळे निवडून आले, म्हणून जे हिंदुत्ववादी आहे किंवा हिंदुत्ववादी आयडिओलॉजी बाळगणारे लोक आहे किंवा हिंदू समाज आहे त्यांना जवळ करण्यासाठी हे एक नेरेटिव्ह बनवलं जाते. पण तसं नाही आहे ते पूर्णपणे. मुस्लिमांची मतं ही 100% भाजपला पडली. मग ती 2019ला पण पडली होती. मुस्लिमांची मतं ही 100% महाविकास आघाडीला पडली, पण ती 2019ला पण पडली होती. मग 2019ला का बदल घडला नाही, 2024ला का घडला नाही? पण यावेळेला काय झालं की संघटितपणे मुस्लिम समाज बाहेर आला, काय भीती असेल वगैरे, आणि अगदी त्या मस्जिदीतनं त्यांना आवाहन केलं गेलं, शपथा दिल्या गेल्या आणि त्यामुळे मताची टक्केवारी वाढली. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते काय म्हणतात की 34 जागा अशा आहेत विधानसभेच्या, बरं का, लोकसभेच्या नाही, ते लोकसभेच्या गणितावर आधारित मांडणी करतात महायुतीचे नेते मंडळी की 34 विधानसभेच्या जागा अशा आहेत की ज्या जिंकण्यासाठी मुस्लिम समाजाच्या मदतीची गरज आहे आणि जो मतदान करणारच नाही. हा ट्रेंड कायम राहील. ॲक्च्युली कसं आहे, सगळ्यात पहिलं राहुल सर तर मी तुम्हाला हे सांगतो की मशिदीमधून वगैरे जे आव्हान झालं ते तुम्ही म्हणताय की असं प्रत्येकच धर्मियांमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून जे आहे त्यांनी आव्हान केलेलं आहे की तुम्ही भाजपला मतदान करू नका किंवा वेगवेगळ्या आपण बैठका पाहाल वेगवेगळ्या ठिकाणी भाजपला देखील मतदान करण्याचं आव्हान काही ठिकाणी केलेलं आहे आणि विरोधात देखील मतदान आव्हान करण्याचं केलं आहे. फक्त झालं काय की मुस्लिमांमध्ये पुण्यामध्येच एक जो आहे त्या ठिकाणी मशिदीचा काहीच संबंध नव्हता.
ते एक कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये म्हणाले की महाविकास आघाडीला जे आहे ते आम्ही समर्थन करतो एक समाज म्हणून. मग अशी जे काही मेळावे आहेत ते भाजपकडून किती झाले याची मांडणीच मी केलेली होती. लिटरली आपले जे याचे खासदार आहेत पुण्याचे मोहोळ, त्यांनी कितीतरी मुस्लिमांसोबत त्यांच्या मिटिंगा झालेल्या आहेत. त्यांच्या मिटिंगांचे फोटो फेसबुकवर त्यांनी टाकलेले आहेत. वाणी समाज, माळी समाज, साळी समाज, सुतार समाज, धनगर समाज, अगदी ब्राह्मण समाजाच्या देखील त्यांनी मिटिंगा घेऊन त्याचे फेसबुकवर पोस्ट टाकलेले आहेत. मग ह्या समाजाचे जे काही मिटिंगा होतात, हा समाज जो काही पाठिंबा देतो तो एवढा हायलाईट होत नाही. मग मुस्लिमांनी एखाद्या ठिकाणी जर पाठिंबा दिला तर तो लगेच हायलाईट होतो. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय की 34 मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी विधानसभेचे ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाने मतदान केलं नाही तर त्याचा इम्पॅक्ट पडेल, तर माझं असं सांगणं आहे की असे नाही की 60 मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम समाज हा किंग मेकर ठरतो, की त्या मुस्लिम समाजाने जर ठरवलं की हा उमेदवार निवडून आणायचा तर तो उमेदवार निवडून येऊ शकतो. आणि असे साधारण एक 50 ते 55 असे मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज हा 25% जो आहे तो कमी आहे, फक्त 25%, म्हणजे 10 ते 25%. तर त्या ठिकाणी तो जो मतदार आहे त्याची मुस्लिम समाजाची मतं आहेत त्या मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरतात. त्याच्याही पलीकडे असे 5 मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज 50%पेक्षा जास्त आहे. मात्र अशाही ठिकाणी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी नाही आहेत. ही देखील तितकीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याच्या बाबतीत मुस्लिम समाजाने देखील विचार केला पाहिजे, कारण याच्यामध्ये कुठल्या पक्षाचा खरं तर पूर्णपणे दोष नाही आहे, कारण मुस्लिम समाजातून नेतृत्व त्या पद्धतीने निघत नाही. खरं तर मी तुम्हाला सांगू का, मी कधी कधी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याचं जेव्हा आकलन करतो ना, तर वन ऑफ द बेस्ट चीफ मिनिस्टर हे बॅरिस्टर AR अंतुल आहेत असं माझं मत आहे. ज्या धडाडीनं त्यांनी निर्णय घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी काय आहे, अर्थात त्यामागे राजकारण असेल असं मला म्हणायचं नाही. त्यांनी कुलाबा, रायगड जिल्ह्याचं नाव कुलाबा होतं, त्या कुलाबा जिल्ह्याचं नाव जे आहे ते बदलण्याचं जे काम आहे ते शिवप्रेमी AR अंतुले साहेबांचंच आहे. आणि ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. असं नेतृत्व महाराष्ट्रात का उभं राहिलं नाही? विशेषतः काँग्रेस इतकं मुस्लिमांच्या बद्दल त्याची एक विशिष्ट अशी सॉफ्ट भूमिका असते असं म्हणतात. काय झालं गेलं 60 वर्षात की मुस्लिम समाजाला स्वतःचं नेतृत्व मिळालं नाही? आपल्या शेजारी OBC कसे दिसतात बघा बरं. आता विषय तोच होतो की आजही महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचे 10 आमदार आहेत. त्या 10 आमदारापैकी 6 आमदार हे एकट्या कोकण विभाग आणि मुंबईशीच निगडीत आहेत. फक्त ते मराठी भाषिक नाही आहेत. एवन नवाब मलिकांना देखील मराठी येत नाही व्यवस्थित बोलता. तुम्ही पाहाल आज महाराष्ट्रामध्ये जर आमदारांपैकी 2 आमदार फक्त तुम्हाला दिसतील. एक तर आहे हसन मुश्रीफ साहेब जे कागलचे आहेत, आणि दुसरे जे आहेत ते अब्दुल सत्तार जे आत्ता अल्पसंख्याक मंत्री आहेत. मग ते त्यांच्या बोलण्यातून तर ते टोटल ग्रामीण टचच आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही. तर असे मुस्लिम नेतृत्व विधानसभेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जायला पाहिजेत. प्रॉब्लेम हा होतोय की मुस्लिम समाज आपल्या संस्कृतीच्या ज्या खुणा आहेत तो महाराष्ट्रामध्ये न शोधता तो अरबमध्ये शोधायला जातो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता बऱ्याच जणांना जे आहे ते टिपू सुलतान माहिती आहेत, पण शाहीर अमर शेख माहिती नाहीत, जे महाराष्ट्रातल्या मातीतले आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिलाय, ज्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांचं योगदान आहे, ज्यांचा पोवाडा आम्ही रायगडवर ऐकतो शिवराज्याभिषेक सोहळ्याला, ते शाहीर अमर शेख जे आहेत ते महाराष्ट्राला माहिती नाही आहेत, महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना माहीत नाहीत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि याचा दोष तुम्ही काँग्रेसला आणि भाजपला फक्त देऊ शकत नाही. हा विषय आत्मपरीक्षणाचा आहे, आणि ते आत्मपरीक्षण जोपर्यंत मुस्लिम समाज करत नाही तोपर्यंत मुस्लिमांमधून अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व येणं कठीण आहे. पण आता तुम्ही जे 5 मतदारसंघ सांगितले की जिथे 50%पेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहे, हे 5 मतदारसंघ कोकण आणि मुंबईतलेच आहेत की नाही इतर ठिकाणचे पण आहेत? आता काही मतदारसंघ तर असे आहेत आपण जिल्हानिहाय जिल्हानिहाय 60 ची तुम्ही जी आकडे सांगितले सर्वाधिक काय धुळे मालेगाव ह्या भागात आहे? हो, धुळे मालेगाव, त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये पण आहेत. काही असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी साधारण 75% मुस्लिम समाज आहे, पण ते पूर्ण म्हणजे जिल्हा जो आहे तो शेड्यूल ट्राईबसाठी आहे. नंदुरबारमध्ये जर तुम्ही पाहाल अक्कलकुवा 75% एका मतदारसंघामध्ये आहे मुस्लिम समाज एका विधानसभा मतदारसंघामध्ये. हे जर आकडे ऍक्च्युली मुस्लिम समाज सांगाच ना. बघा अक्कलकुवा आहे ना, ह्या मालिकेचं विशेष महत्व काय, जे अनेक SMS आम्हाला येत आहेत अनेक जणांना. खरं आहे की 1931 नंतर जातनिहाय जनगणना झालेली नाहीये. मुस्लिम समाजातले जे OBC समाज असतील त्यांची कुठे ना कुठेतरी आकडेवारी रिफ्लेक्ट होतच असणार कुठल्या ना कुठल्या DRDO तुमच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून वगैरे, पण एकत्रित अशी कुठे आकडेवारी येत नाही.
आता यांनी सांगितलं हे 75% मुस्लिम समाज, कुणाला माहिती होतं की नंदुरबारमध्ये 75% आकडे आहेत ना आणखी कुठे कुठे असे बऱ्याच ठिकाणी. आता ज्या ठिकाणीहून आपले अब्दुल सत्तार जे आहेत सिल्लोड मधून येतात त्या ठिकाणी 46% मुस्लिम समाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा. हा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून. पण त्या ठिकाणी आजपर्यंत मला असं वाटत नाही की अब्दुल सत्तार यांनी कधी मुस्लिमांचे कुठले प्रश्न मांडले. आज हे जे काही 10 आमदार आहेत, या 10 आमदारांपैकी एकही आमदार मुस्लिमांचे प्रश्न व्यवस्थित पद्धतीनं मांडत नाही किंवा बोलायला देखील घाबरतात. त्याच्याबद्दल आपण बोलू, कारण तो फार स्वतंत्र आणि व्यवस्थित चर्चेचा विषय. आता जरा मतदारसंघातलीच मला स्थिती सांगा बरं. मतदारसंघाची स्थिती तुम्हाला सांगतो. साधारण तुम्हाला सांगतो की 50% पेक्षा जास्त मतदार जे आहेत ते 5 आहेत. 25% 5 कुठले विधानसभा मतदारसंघ? 5 तुम्हाला सांगतो आता, एक मिनिट. हा. अकोलामध्ये बालापूर एक आहे, त्या ठिकाणी साधारण 74% आहे ना सर. नंदुरबारचं तुम्ही सांगितलं मला. नंदुरबारमध्ये तुम्हाला सांगतो, अजून तुम्हाला सांगतो, एक मिनिट. इथे कळमनुरीमध्ये 45% आहे ना. हिंगोली त्या जिल्ह्यात हो हो त्या भागामध्ये आहेत ना. जिंतूर बघा तुम्ही. परभणी तर सोडूनच द्या. परभणी अख्खा जिल्हा पहा तुम्ही. जिंतूर 51, परभणी 40, गंगाखेड 30, पाथरी 50. बघा, यांनी हा फार डेटा आहे. तपशीलवार आकडेवारी गोळा केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ 46%, कन्नडमध्ये 41%, गंगापूरमध्ये 30%, वैजापूरमध्ये 30%, परतूर शेजारचा जालना जिल्हा 38%, भोकरदनमध्ये 43%. हो आहेत ना सर. भोकरदनमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण बीडमध्ये तर बीडची गंमत बीडचा अशी तर आहे. बीडचा म्हणजे गंभीर विषय बीडमध्ये आहे. असे होते की दिवंगत गोपीनाथराव मुंडे हयात होते तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पण तिथे मत मिळायचं. यस यस आहे ना. बीडचे पण आकडे आणलेत. बीडमध्ये लिटरली तुम्हाला सांगतो, इथे बीडचा आकडेवारी बघा. हा, बीडमध्ये गेवराई पासून जा तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये मुस्लिम समाज एकतर किंग मेकरची किंवा निर्णायक मत. गेवराईमध्ये 30%, माजलगावमध्ये 35, बीडमध्ये 25, आष्टीमध्ये 25, कैज जो आहे तिथं 32, परळी ज्या ठिकाणाहून हे मुंडे असतात अरे त्या किती ठिकाणी युनिक 30%. जिल्हा आहे शेख साहेब. बीडमध्ये असं दिसतंय मला की वंजारा तेवढेच आहेत, मराठा समाज तेवढाच आहे, माळी समाज तेवढाच आहे, धनगर समाज तेवढाच आहे, मुस्लिम पण तेवढेच आहेत. आणखीन एक गोष्ट फक्त राहुल सर सांगू इच्छितो. मुस्लिम समाज हा महाराष्ट्रातला असा एक समाज आहे जो मतदानाच्या बाबतीत प्रचंड सेक्युलर आहे. अच्छा. मुस्लिमांची मतं प्रत्येकाला पडतात. मुस्लिमांची मतं शेड्यूल कास्टला आहेत, मुस्लिमांची मतं शेड्यूल ट्राईबला आहेत, ओबीसींना आहेत, मराठा समाजाला आहे, ब्राह्मण समाजाला आहे. कुठलाही उमेदवार आणा तुम्ही, महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक उमेदवाराला मुस्लिम समाजाची मतं पडतात. मात्र मुस्लिम समाजाला जी मतं आहेत ती सर्व समाजाची बऱ्याच ठिकाणी पडत नाही. हसन मुश्रीफ साहेब असतील, त्यानंतर सिल्लोडमधले आपले अब्दुल सत्तार साहेब असतील, हे काही अपवाद आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांचे पण श्रेय आहे की ते तेवढे मिक्स राहिले समाजामध्ये. मुस्लिम समाजाचं नेतृत्व उभं न राहण्यामागचं हे एक कारण आहे की तो स्वतःला आयसोलेट करून घेतो खूप. म्हणजे इतर समाजामध्ये त्या समाजाला एक स्वतंत्र अशी ओळख हवी आहे, स्वतंत्र शिक्षण. आता मला माहित नाही की ते कितपत योग्य आहे, अयोग्य आहे. ते एक स्वतंत्र हवं आहे. त्याच्या पेहरावाबद्दल एक स्वतंत्रता त्याला जपावी अशी वाटते. अर्थात ते धार्मिक अंगाने त्याचं काही वेगळं विश्लेषण असू शकतं, पण ते वेगळं ज्याला गेटवायझेशन आपण म्हणतो तेच अंतिमतः राजकीय पातळीवरती पण त्याचा इम्पॅक्ट पडतो सर. आता तुम्हाला सांगतो की आपण हडपसर विधानसभा मतदारसंघाचं जर गोष्ट बोललो आपण, तर साधारण हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिमांची मतं 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत हडपसरमध्ये. आता तोच जो मतदारसंघ आहे तो शिरूरला अटॅच आहे लोकसभेमध्ये. तर या मतदारसंघामधून मुस्लिम नेतृत्व जर निर्माण व्हायचं म्हणालं तर त्या मुस्लिम नेतृत्वाला सर्व समाजामध्ये मिक्स व्हावं लागेल. आता तुम्हाला मग गणपती आलं, गौरी आलं, बाकी इतर सगळे सणवार आले, मग जर तो अटॅच व्हायला गेला इतर समाजामध्ये की समाजामधलेच काही लोक म्हणतात की अपने में नाही चलता, असे एक प्रॉब्लेम आहे समाजामधले. आता आणि मग इतर समाजाचे जे लोक आहेत ते सगळीकडे येऊन बसतात. आता जे विद्यमान आमदार आहेत ते आमदार इफ्तार पार्टीमध्ये पण जातील, गणेश विसर्जनाला पण जातील आणि कोणाला काही त्रास नाहीये त्याचा. तुम्ही समाजाचे या ठिकाणी जे भारताचे नागरिक आहेत त्याचे प्रतिनिधी असता तुम्ही त्या ठिकाणी. मग तुम्ही प्रतिनिधी असताना तुम्हाला त्या गोष्टी करणं भाग असतं, तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात. असा की राजकारणामध्ये किंवा राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना धर्म जिथे आणला जातो त्याचा तोटा मुस्लिम समाजाला होतो 100%. आतापर्यंतही झालेला आहे. मुस्लिम मेजॉरिटीमधून सुद्धा मुस्लिम हे असलेला मुस्लिम उमेदवार का निवडून येत नाही, ह्याच्या मागची कारणच ती आहे. मुस्लिम समाजातले नेत्यांनी जे आहे ते बऱ्याच ठिकाणी आयसोलेट होतात. जे मिक्स व्हायला जातात त्यांच्यावर देखील टीका होते. मग या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीचा समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये. जर आपण इतरांमध्ये मिक्स नाही झालो तर त्या ठिकाणी मग इतर समाज जो आहे आपल्याविषयी कसा विचार करणार आहे. राजकीय अंगाने देखील पहा, सामाजिक अंगाने पण. ज्यांना राजकारणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये उतरायचं नाहीये, जायचं नाही, त्यांच्या बाबतीत हा विषय नाहीये. पण राजकारणी लोकांना तरी जावं लागेल ना प्रत्येक ठिकाणी. मला समाधान आहे की पैगंबर शेख सारखे तटस्थपणे
समाजाचं राजकीय अंगानं विश्लेषण करणारे वक्ते आज आपल्याला भेटलेत, म्हणजे पाहुणे भेटलेत. आता एक एक हा. गोष्ट राहुल सर, फक्त एक अपडेट करू इच्छितो याच्यामध्ये. मी कुठल्या पक्षाचा नाही आहे राहुल सर, ना मी कुठल्या नाही, आपल्याला हे वाचून हा हा दाखवायचं आहे. दाखवतो ना, ना मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे ना कार्यकर्ता. या बाबतीमध्ये मला हसन मुश्रीफ साहेबांचं गोष्ट खूप आवडते. मी कागल मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी फिरलेलो आहे. मला कागल मतदारसंघामधलं एकही धार्मिक स्थळ मोठे मोठे अशी दिसली नाही की ज्या ठिकाणी हसन मुश्रीफ साहेबांची पाठी दिसलेली नाही. मग ते कुठल्याही धर्माचं असू द्या. फंडातनं दिलेले पैसे हा, असतील किंवा कुठलाही. मग या पद्धतीने तुम्हाला मिक्स व्हावं लागणार आहे समाजामध्ये. त्यावेळी समाज तुमच्याविषयी विचार करेल की तुम्ही सर्वसमावेशक नेतृत्व इथे असलेल्या बहुसंख्याक समाजामधूनच का यावं, मुस्लिमांमधून का येऊ नये, मी सहमत आहे. हा विचार मुस्लिमांनी केला पाहिजे. तो तसा होत नाही आणि तो त्याचा तसा राजकीय होत तोटा नाही. होतो हा, आणि मग आमचे राजकीय जे आहेत, मग उलेमा इकराम से हम बात करेंगे, मौलाना से बात करेंगे. अहो, त्यांना माहितीच नाहीये काय ह्याच्यातलं. त्यांना क्षेत्रीय कार्यालयात कुठलं निवेदन कुठल्या विभागात द्यायचं हे पण माहित नसतं, आणि ते कुठं समाजाचं पण नेतृत्व मग आता करणार मला आहे. सांगा, ह्या सगळ्याचा राजकीय तोटा काय होतो? राजकीय तोटा हा होतोय की एकतर मुस्लिम समाजाचे जे काही समस्या असतील, मुस्लिम समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय वगैरे होतोय त्यावेळी त्या ठिकाणी बोलणारे नेते नाही आहेत. आज तुम्ही पाहाल की मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणाले की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मतदान केलं, राष्ट्रवादी काँग्रेसला, पण एवढी सगळी प्रकरणं झाली, कोणी बोललं नाही. गजापूरचं प्रकरण असेल, त्यानंतर पुसे सावळीसारखे प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही भूमिका नाही आहेत. मग या भूमिका का नाही आहेत? कारण की तुम्ही मतांची ताकद तर दाखवून दिली, पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही किती सक्रिय आहात, न्याय आणि अन्याय याच्यामध्ये तुम्ही काय निवडत आहात, त्या ठिकाणी तुम्ही ठामपणे उभे राहताय का नाही, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाज अक्षरशः पळून जातो. मी तर म्हणतो ठामपणे उभाच राहत नाही. आम्ही मराठी बरे त्यापेक्षा मग की आम्ही त्या ठिकाणी उभे तरी राहतो. आणि मग कुठेतरी आली की मग विधानसभेमध्ये ते काय त्यांचं नाव, अबू आझमी सारखे वंदे मातरम बोलणं आहे या नाही बोलणं आहे, त्याच्या पलीकडे काही चर्चा आहे का नाही मुस्लिम समाजाची? ऍड्रेस करत हा, असेल ना. मग त्याच्या पलीकडे काही चर्चा आहे का नाही? मुस्लिम समाजाचे काही प्रश्न आहेत का नाही? मग या सगळ्या प्रश्नांवर बोललंच जात नाही, आणि कधीच बोललं जात नाही. मी तरी अजून बघितलेलं नाही की गेल्या 5-10 वर्षामध्ये मुस्लिम समाजाचे प्रश्न हे जे काही आमदार आहेत या आमदारांनी कधी मांडलेले मला तरी दिसलं नाही. आज पुसे सावळीसारखी देखील घटना घडली, गजापूरसारखी घटना घडली. अल्पसंख्याकांचे मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांची पण त्याच्यावर भूमिका नाही आहे काय? पण भाजपला ऍक्सेप्टन्स का नाहीये? ते तर म्हणतात सबका साथ सबका विकास वगैरे. भाजपला ऍक्सेप्टन्स कसा असेल? दिवस रात्र तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे ते काही ना काही नुक्स काढत बसाल. त्या ठिकाणी लँड जिहाद आणाल, लव जिहाद आणाल. आता माझी मुलाखत घेताय तर मुलाखत जिहाद म्हणतील. असे वेगवेगळे जिहादाचे प्रकार तुम्ही दिवस रात्र आणत बसाल आणि समाजाचा द्वेषच करत बसाल. मी हे मान्य करतो की मुस्लिम समाजामध्ये सुधारणेची आवश्यकता आहे सर. ते पॉलिटिकल रिफॉर्मची पण गरज आहे, सोशली रिफॉर्मची पण गरज आहे, आणि रिलिजियसली रिफॉर्मची पण गरज आहे. या गोष्टी मी मान्य करतो. पण या गोष्टी करत असताना मुस्लिम समाजाचा द्वेष करणं या गोष्टी मला अजिबातच मान्य नाही. आणि त्यामुळे भाजपला ऍक्सेप्टन्स नाही. आणि त्याला ऍक्सेप्टन्स नसणार पण आहे. कारण आजची परिस्थिती अशी आहे की भाजपमुळे बऱ्याच ठिकाणी मुस्लिम समाजाचा सामाजिक बहिष्कार घातला जातोय. तुम्ही आज काही ठिकाणी फ्लॅट मुस्लिमांना मिळत नाही, तुम्ही पाहताय. तेच मला तुम्हाला बोलायचं होतं की तुम्ही आल्याला विचारलं, मुस्लिमांना फ्लॅट मिळत नाही, घर भाड्याने मिळत नाहीत. या सगळ्या गोष्टी का सुरू होतात? आज गजापूर सारख्या ठिकाणी मुस्लिमांवर हल्ले झाले. अहो, ते अट्टल मराठी इथले महाराष्ट्रातले मातीतले लोक आहेत. त्यांना काही बाहेरचं माहिती देखील नाहीये. त्यांच्या घरांवर हल्ले होतात. मग एवढं मुस्लिमांच्या बाबतीत जर मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवला जात असेल तर मग मुस्लिम समाज भाजपचा का विचार करेल? आणि मला काय म्हणायचंय, मुस्लिम समाज सोडा तुम्ही, कुठल्या समाजाने ज्या समाजाचा द्वेष केल्यानंतर त्यांनी मान्य केलं मला एक सांगा तुम्ही. आज एखाद्या नेत्याने जर एखाद्या समाजाच्या विरोधात बोललं तर गाड्या अडवल्या जातात, गाड्या फोडल्या जातात, हिंसा केली जाते, हाणामारी केली जाते. या गोष्टी मुस्लिम समाजाकडून झाल्यात का? अजिबात झालेला नाही. लिटरली पैगंबर साहेबांची बदनामी केली गेली, अपमान केला गेला, तरी देखील मुस्लिम समाज हा संवैधानिक मार्गानेच निषेध करतोय अजूनही. थोडं डायग्रेस होतोय आपलं. हे 5 तुम्ही विधानसभा मतदारसंघ सांगितले की जे 50% पेक्षा अधिक आहेत. हे बाकीचे पुढची काय आकडेवारी? पुढची आकडेवारी ही आहे की 25% पेक्षा जास्त असलेले मतदारसंघ जे आहेत ते 54 मतदारसंघ आहेत. त्यानंतर 10 ते 25% असलेले जे आहेत ते 69%, आणि मग बाकीचे 10% पेक्षा कमी. 10% पेक्षा कमी मध्ये आपण आपली काय म्हणतात की उपद्रव मूल्य जास्त, न्यूसेन्स व्हॅल्यू जी आहे ती कमी धरतो. पण 10 ते 25% मध्ये न्यूसेन्स व्हॅल्यू खूप आहे. राईट. पण एक समज असा होता की निजाम राजवटीत मराठवाडा होता म्हणून प्रेझेन्स मराठवाड्यात अधिक आहे. तुम्हाला हे भौगोलिक सांगता येईल? कारण मला हे माहिती आहे की
इस्लामचं सर्वात आधी आगमन जे झालं ते केरळमध्ये झालेलं आहे. बरोबर. त्यानंतर कोकणची सगळी किनारपट्टी जी आहे तिथेही बऱ्यापैकी मुस्लिम समाजाचा प्रेझेन्स आहे. मुंबईत आहेच. बरोबर. असं तुम्हाला विभागनीय सांगता येईल की कुठल्या केलंय ना. जरा सांगा बरं मला. आता विदर्भामध्ये तुम्हाला Right. सांगतो, विदर्भामध्ये असे 2 मतदारसंघ आहेत जे 50% पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. त्यानंतर 25% पेक्षा जास्त असलेले जे मतदारसंघ आहेत ते 11 आहेत. बर त्यानंतर 10 ते 25% मतदार जे आहेत ते असलेले आहेत 15. बर असे मतदार आहेत. विदर्भ त्यानंतर झाला. हा. विदर्भ, त्यानंतर मराठवाडा. मराठवाड्यामध्ये जर तुम्ही जाल तर 25 ते 50% हे तर इथं जे आहे तुम्हाला 29 जे आहे ते 46 पैकी 29 हो मतदारसंघ हो 29 मतदारसंघ की आहेत जिथे ना, सर. 25 ते 50%. 25 ते 50% इंटरेस्टिंग आहे. हा. आहे ना. आणि 10 ते 25 10 ते 25 जे आहे ते 5 5 मतदारसंघात पाच प्रेझेन्स आहे. मतदारसंघात. हे झाला मराठवाडा. मराठवाडा. त्यानंतर तुम्हाला सांगतो कोकण विभाग घ्या, 50% पेक्षा जास्त जे आहे ते एका मतदारसंघामध्ये आहे ते आहे भिवंडी. भिवंडीमध्ये हा. 56%. यस. त्यानंतर 25 ते आणि हे पण जे आहे ते डिवाइड आहेत भिवंडीमध्ये ते वेस्ट ईस्ट त्याच्यामध्ये पण काय होतं राजकारण प्रचंड असतं. ते आपण बोलू त्याच्याबद्दल. हा. 25 ते 50 जे आहेत त्याच्यामध्ये 2 आहेत. हा. त्याच्यामध्ये मग कळबा मुंब्रा जे आहे जितेंद्र आव्हाड साहेबांचा तो पण येतो. त्यानंतर 10 ते 25 जे आहे ते 14 आहे. 14%. आणखी कुठला राहिला आता? विदर्भ झाला का आपला? हो विदर्भ झाला. विदर्भ सगळ्यात पहिलाच झाला. त्यानंतर नाशिक विभागामध्ये 50% पेक्षा जास्त जे आहेत ते 2 आहेत. त्याच्यामध्ये एक मला वाटतं मालेगाव 80% आहे. आहे ना. हा पण विभागलेला आहे मालेगाव जो आहे. त्यानंतर दुसरा नाशिक विभागातला कुठला मतदारसंघ की जो 50% पेक्षा अधिक आहे? सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. 80% झालं इथं. हे अक्कलकुवा नाही का नंदुरबार मधला आपण बोललो होतो. अक्कलकुवा आहे. आणि त्यानंतर नाशिक मधली खूपच इंटरेस्टिंग आकडेवारी आहे. जळगाव मधल्या रावेर मतदारसंघ तिथं कोण प्रतिनिधित्व करतं रावेरला? नाही ते माहित नाही मला. 42% आहेत. हो. आता या सगळ्या तात्काळ न आठवणाऱ्या गोष्टी आहेत. संगमनेरमध्ये 28% जिथे बाळासाहेब थोरात नेतृत्व करतात. नवापूरमध्ये 30% आहे. शहादामध्ये 35% आहे. धुळे शहरात किती आहेत? धुळे शहराची आकडेवारी आहे ना. धुळे सिटीमध्ये 31%. सिटी ग्रामीण आणि सिटी 2 आहेत. ग्रामीण मध्ये 10 आणि सिटी मध्ये 31% आहे. फार तपशीलवार आकडेवारी. पुणे विभागामध्ये काय पुणे विभागामध्ये थोडं जरा प्रमाण कमी आहे मुस्लिम समाजात. 50% पेक्षा जास्त एकही नाहीये. 25 ते 50 मध्ये जे आहे ते 2 आहेत आणि 10 ते 25 मध्ये 18 आहेत आणि लेस दॅन 10 मध्ये जे आहे ते साधारण 7 मतदारसंघ जे आहेत ते लेस दॅन 10 मध्ये आहेत. हे झाले पश्चिम महाराष्ट्र. एवढंच आहे. एवढाच. 5 विभाग आहेत ना आपले. आता मला एक सांगा, मुस्लिम समाजामध्ये किती जाती आणि पोटजाती आहेत की ज्या कारणामुळं काही प्रमाणात का असेना पण मतदानावर इफेक्ट होतो? ऍक्च्युली काय आहे की मुस्लिम समाजामध्ये पंथ आहेत, जाती नाही आहेत. पण ते पंथांमध्ये असं नाही की कोणी कोणाला विचारत नाही किंवा कोणी कोणाला मतदान करत नाही. अशातला काहीच भाग नाही. असा नाहीये भाग. असा भाग नाही. मला आंबेडकरी चळवळीतल्या मंडळीबद्दल ते स्पेशली तसला काही भाग नाही. मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला एक सांगतो, तो मुस्लिम आहे का नाही हा पण विषय तिथं महत्वाचा नाहीये. बर. त्या ठिकाणी मुस्लिमेतर बांधवांनी जरी मुस्लिमांचे प्रश्न लावून धरले का तरी देखील मुस्लिम त्यांना मतदान करतात. मी तुम्हाला तेच सांगतो की महाराष्ट्रामधला किंवा भारतामधला बहुतांश मुस्लिम समाज हा वोटिंगच्या बाबतीत प्रचंड सेक्युलर आहे. आज तुम्हाला एक सांगतो, आता ही धारणा नाहीये. सर्वसामान्यांना असं वाटतं की मुस्लिम हे एकत्रितपणे मतदान करतात. त्यांचे आपल्याला हव्या त्याच उमेदवाराला करतात. त्यांचे मुद्दे कोण घेत आहे, त्यांच्या बाजूने कोण उभं राहत आहे, हा त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा असतो. त्यांच्यासाठी उमेदवार महत्वाचा नसतो. आज तुम्ही पाहताय की शिवसेना कधी विचार केला होता का की या शिवसेनेसाठी मुस्लिम समाज जो आहे तो भांडेल? पण आजची परिस्थिती, आताच्या घडीला अशी परिस्थिती आहे की खूप सारे मुस्लिम महाराष्ट्रातले म्हणतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे, असे खूप सारे मुस्लिम म्हणतात की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे व्हायला पाहिजे, कारण ते भारतीय जनता पार्टीला विरोध करतात. एवढाच विषय आहे, त्याच्या मागे बाकी काही विषय नाहीये. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मुस्लिमांच्या बाबतीमध्ये जे आहे, जे पद्धतीने बनवलं जातं एक काहीतरी परसेप्शन, द्वेषात्मक पद्धतीने बघण्यापेक्षा आत्मीयतेने पाहून त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. अच्छा, मुस्लिम समाजामध्ये तुम्ही एवढे सुधारण्याचे प्रयत्न करतायत, असे सुधारणावादी नेतृत्व महाराष्ट्रात का नाही झालं? का धर्माचा पगडा हाच एक कारण? असं काही नाही सर. सुधारणावादी लोकांना प्लॅटफॉर्म, संधी कोण देणार आहे? आता परवा दिवशी आपण बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी आंदोलन घेतलं पुण्यामध्ये, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्याच्या तिथे. ते आंदोलन माझ्यासारखाच एखादा व्यक्ती एखाद्या पक्षामध्ये राहून घेऊ शकतो का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. मग रिफॉर्मिस्ट जे आहेत, रिफॉर्मिस्टच्या मतांना राजकीय परिप्रेक्षामध्ये किंमत नाहीये. मग ती भाजपमध्ये देखील नाहीये
आणि मग ती तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यामध्ये देखील नाही. कारण त्यांना मतच हवेत. मतच हवी आहेत फक्त, त्यांना रिफॉर्म नाही नको आहे मुस्लिमांमध्ये. आणि हे मुस्लिमांना जेवढ्या लवकर समजेल की आमच्यामध्ये रिफॉर्म यांना नको आहे, त्यावेळेस मुस्लिम समाज जो आहे तो जागृत होऊन पुढे येईल आणि स्वतःमध्ये बदल घडवेल. पैगंबर साहेब, तुम्ही जे सांगत आहात ते इतकं रिफॉर्मिस्ट आहे, ते वैचारिक पातळीवरती आहे, तुम्ही कॅमेऱ्यासमोर ते बोलता आहात. त्याहीपेक्षा मला व्यक्तिशः जेव्हा वाटतं की ह्या देशातला एक असा मोठा समाज की जो या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतो आहे, त्याच्यात ही गोष्ट जेवढ्या लवकर पेनिट्रेट होईल की आपण मुख्य प्रवाहात यायला हवं, ते फार महत्त्वाचं आहे. पण मग आता ह्या गेल्या 60 एक वर्षामध्ये 1960ला जो काही महाराष्ट्र अस्तित्वात आला 62ला, तेव्हापासून आजपर्यंत प्रॉमिनंट लिडरशिप कोण तुम्हाला दिसली? निहाल अहमद सारखी होती, बॅरिस्टर अंतुले सारखी होती, की ज्यांनी एक मुस्लिमांची म्हणून लिडरशिप उभा करण्याचा प्रयत्न केला, अशी काही नावं सुचतात तुम्हाला? ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मुस्लिमांच्या इथल्या राजकीय नेत्यांशी त्या पद्धतीची एक नेतृत्व म्हणून जे म्हणताय का अजूनपर्यंत ती नाळ जुडलेली मला तरी दिसलेली नाही. मी आता AR अंतुले यांचा अभ्यास केला, मला खूप आनंद झाला की त्यांनी शिवाजी महाराजांच्या याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण ते मुस्लिमांना माहीत आहे नाही तो भाग सोडूनच द्या थोड्या वेळासाठी. इथल्या मुस्लिमेतरांना देखील माहीत नाही, राजकारणाच्या बोलण्यात देखील कुठे नसतात. म्हणजे राजकीय लोक AR अंतुलेचं कधी नावच घेत नाही. म्हणजे लातूर जिल्ह्याची निर्मिती केली, त्यांनी चव्हाणांचं नाव घेतील, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतील, बाकी सर्वांचे नाव घेतील, पण AR अंतुले यांचं नाव नाही घेणार. मग नावच घेतलं नाही तर मुस्लिम समाजाला समजणार कसं ना की असे पण होते. तुम्ही येता एखाद्या इफ्तार पार्टीमध्ये एखाद्या मशिदीमध्ये टोपी घालून बसता आणि हमने आपको ये दिया, मस्जिद को कलर दिया, कब्रस्तान का काम किया, ह्याच्या पलीकडे AR अंतुले कोणी सांगितलेत? त्यांना सांगितलेलंच नाहीये. मग ते न सांगितल्यामुळे त्यांना समजणार तरी कसं ना. आणखी अशी काही नेतृत्व तुम्हाला दिसत की जे ज्यांच्यात प्रॉमिनन्स होता? पण नाही, मला AR अंतुले सोडून तरी दुसरं कुठलं नेतृत्व आता दिसत नाही. आणि आत्ताच्या घडीला सर्वसमावेशक मिक्स होणार राजकारणाचे ते बळी ठरले, तो भाग सोडून द्या. पण हसन मुश्रीफ साहेब जे आहेत ते मला त्या पद्धतीचे वाटतात की ते करू शकतात. आणि सर्व पक्षीय भाजप सोडून द्या, कारण तुमचा त्याबद्दल दृष्टिकोन तर स्पष्ट आहे. नाही, भाजपमध्ये असतं तरी पण मी भाजपचं पण नाव घेतलं, पण नाही. मी काय विचारतोय की जे नेतृत्व मुस्लिम समाजाचं तयार होत आहे कुठल्याही राजकीय पक्षामध्ये, त्याचं अंतिमता काय होतं? ॲक्च्युली त्याला पुढे येऊच दिलं जात नाही सगळ्यात पहिली गोष्ट. आता मी तरी रिफॉर्म वगैरे या विषयांवर मोठ्या प्रमाणामध्ये बोलतो. असे खूप सारे नेतृत्व आहेत ज्यांच्या तोंडातूनही निघत नाहीत ह्या गोष्टी, पण त्यांना देखील पुढे आणलं जात नाही. त्यांच्या देखील मतं म्हणून त्यांचा वापर केला जातो. वाईट गोष्ट काय माहिती का, मुस्लिम आला की त्याला अल्पसंख्याक विभाग द्यायचा आणि दलित आला की सामाजिक न्याय द्यायचा. ह्याच्या पलीकडे आपली महिला आणि बालविकास. मग मी तेच म्हणतो की मुस्लिम समाजातून सर्वसमावेशक नेतृत्वाचं होतं काय? समजा एखादा नगरसेवक झाला, तो लातूर सारख्या शहरामध्ये मी बघितलंय की तो महापौर पण झाला, नांदेडमध्ये पण बघितलं की श्री अशोक चव्हाणांनी त्यांना महापौर केलं. पुढं काय होतं त्या अशा नेतृत्वाचं? काहीच नाही ना सर. ते तेवढ्या वेळापुरतं. ॲक्च्युली मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत का एक्झॅक्ट, त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ते बोलतच नाहीत. त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये बोलत नसल्यामुळे ॲक्च्युली समाजातल्या प्रतिनिधींचं काम काय आहे की समाजाला शहाणे करूनच सोडावे, पण शहाणं केलं जात नाही. आमचे जुन्या काळचे सहकारी इम्तियाज जलील जे खासदार पण होते, आमदार पण, त्यांनी काय केलं? त्यांनी त्या गोष्टी त्यांच्या लेवलवर ज्या आहेत काही प्रमाणामध्ये केल्या, पण त्यांचा एवढा इम्पॅक्ट पडला नाही. त्यांना पाडण्यामध्ये मुस्लिमांचाच मोठा हात आहे आता जर तुम्ही पाहाल की मुस्लिम समाजामधून एखादं नेतृत्व उभं राहिलं तर त्याला इतरांनी पाडण्याची आवश्यकताच नाहीये. का पाडलं इम्तियाज जलीलला? आता ते त्यांचे स्थानिक लेवलला त्यांच्या काय गोष्टी झाल्या. बरेच जण म्हणतात की त्यांनी मुस्लिमांच्या बाजूने बोलले नाही, काही मुस्लिमांचे प्रश्न मांडले नाही, नामांतराचा विषय असेल, या सगळ्या विषयांवरनं. पण त्या विषयांवरनं इम्तियाज जलील देखील प्रबोधन करण्यासाठी कमी पडले. काही ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात देखील याचिका दाखल केली होती कोर्टात, मग परत ती मागे घेतली, विड्रॉ केली. या देखील गोष्टी घडल्या. आणि त्यांचा पक्षाचा एक पूर्व इतिहास वाईट आहे. ते अकबरुद्दीन ओवैसी ज्या काही त्यांनी स्टेटमेंट केले त्या गोष्टींमुळे देखील स्वीकारार्हता त्या मानाने कमी आहे. पण एज ग्रुप असा होता, कारण मी नांदेडची ती महानगरपालिकेची निवडणूक कव्हर केलेली आहे की ज्याच्यामध्ये MIMचा जो प्रवेश झाला आणि एकदमच मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आले 2011-12ची गोष्ट. सो तो जो ऍक्सेप्टन्स होता MIMला, तो आता कुठे आहे? आणि तो जर कमी झाला असेल तर का कमी झाला? एक लक्षात घ्या, मुस्लिम समाजाला या गोष्टी समजल्या की आपल्याला स्वतःच्या समाजातून जर प्रतिनिधित्व तुम्ही उभं करत आहात तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतीलच का नाही याची शाश्वती मुस्लिम समाजाला नाही. तुम्हाला मी मागाशी देखील हेच सांगितलं की मुस्लिम समाज त्याच्या मागे उभा राहतो जो त्यांचे प्रश्न मांडतो. आता काही जण प्रश्न बोलत नाहीत. आता अजितदादा पवार घ्या, अजितदादा पवार जे आहेत ते पुसे सावळीमध्ये त्यांनी भेट दिली,
त्याच्यानंतर गाजापूरमध्ये पण त्यांनी भेट दिली. आता या थोड्याशा सॉफ्ट कॉर्नरच्या गोष्टी होतात. तर त्यांचा मतदानाचा टक्का घसरला ना लोकसभेला. लोक नाही त्याच्यानंतर गेलेच ना, पण हो, ते गेले आता सहमत आहे. काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये राहुल गांधींचा जर विषय काढला तर त्यांचे कितीतरी भाषणांमध्ये दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटी हा शब्द त्यांनी 2019च्या संपूर्ण भाषणामध्ये मला नाही वाटत कुठं वापरला बुवा म्हणून. इंटरेस्टिंग मांडणी आहे. मला तरी वाटत नाही, ते नाही. गृहीत धरत असतील मुस्लिम मुसलमानांना. मुस्लिम हा तर शब्द पण बोलले नाहीत बघा, ते. भारतीय जनता पार्टी मध्यमवर्गीय आणि व्यापाऱ्यांना गृहीत धरते आणि मुस्लिम समाजाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गृहीत धरते असं म्हणतात. आहेत ना. आणि इव्हन मी तुम्हाला काही ठिकाणी गोष्ट हे पण सांगतो की काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे लोक मुस्लिम परिसरामध्ये प्रचाराला देखील गेलेले नाहीत. काही ठिकाणी गरजच वाटली. त्यांना गरज वाटली नाही त्याकडे. ओके. म्हणजे एवढं गृहीत धरलेलं आहे. ओके. मग एवढ्या खालच्या लेवलपर्यंत येऊन आपला स्वाभिमान गहाण ठेवणं देखील किती चांगलं आहे का वाईट आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. फाईन. आता प्रश्न शेवटचा मांडले प्रश्न पाहिजेत. आहे तुम्हाला, कारण वेळ आपल्याकडे कमी. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होईल? मुस्लिम काय करतील? आत्ताच्या घडीला जर तुम्ही पाहाल तर वातावरण हे भाजपच्या विरोधातच आहे. Right. त्यात काय बदल होणार? थोडाही मला तर वाटत नाही की त्याच्यामध्ये थोडा देखील बदल होईल. कारण आत्ताचे प्रकार जर तुम्ही पाहिले वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू सकल मोर्चे, हे काय हिंदू आक्रोश मोर्चे वगैरे निघाले. त्याच्यानंतर त्या गजापूरच्या घटना घडल्या. या सगळ्या घटना घडल्यानंतर म्हणजे मुस्लिमांचं मतदान हे महाविकास आघाडीला जाण्याची दाट मुस्लिमांचं शक्यता आहे. मतदान हे महाविकास आघाडीला जाण्याचं दाट आणि त्याच्यात ती शक्यता आहे. प्रायोरिटी काही काँग्रेस का तिन्ही पक्ष ते जर तिन्ही एकत्र- पक्ष कुठे उभे राहतील त्याच्यावर आहे. आणि एखाद्या ठिकाणी समजा बाबा की MIMचे 1-2 आमदार आले निवडून तर येतील. पण मला असं वाटत नाही की मुस्लिम समाज, ॲक्च्युली विषय हा कुठल्या पक्षाशी निगडीत नाहीये. हा, समजलं तुम्ही. हा विषय मुस्लिमांसोबत कशा पद्धतीने वागणूक केली जाते त्याच्याशी निगडीत आहे. जर याच नोटवरती आपण थांबू. चालतंय की. हे इतकं USP वालं वाक्य आहे की ज्यांना महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या निवडणुकीचं राजकारण करायचं त्यांच्यासाठी पैगंबर शेख यांनी एकच शेवटचं वाक्य सांगितलं, त्याच्यापेक्षा अधिक बोलणं न लागू. आमची ही जी जातीवंत महाराष्ट्र ही जी मालिका सुरू आहे त्याबद्दल तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. अनेक जण असं मत व्यक्त करतात की काही प्रमाणामध्ये एक्झॅजरेशन आहे आकड्यांचं, साहजिक आहे. पण परसेप्शन वाईज ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे माळी समाजाचा प्रभाव ह्या क्षेत्रात आहे का, तर आहे. सह्याद्रीच्या दोन्ही बाजूच्या डोंगर रांगाच्या आजूबाजूला माळी समाज दिसतो आहे. मराठा समाजाचा डॉमिनन्स कुठल्या भागात आहे, कुणबी समाजाचा डॉमिनन्स कुठे आहे, धनगर समाज कुठे आहे, हे आपल्याला कळतंय. त्यामुळं थोडं बहुत आकड्यामध्ये इकडे तिकडे जरी झालं तरी अंतिमतः महाराष्ट्रातला समूह जात घटक हा काय करणार आहे, किती संख्येनं करणार आहे, त्याचा अंदाज या मालिकेतनं येतोच आहे. दुर्दैव आहे की शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणाऱ्या महाराष्ट्रात पुरोगामित्वाची चर्चा करण्याच्या ऐवजी माध्यम म्हणून आम्हाला जातीवरती चर्चा करावी लागते. त्याला काही करता येत नाही आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.